आज अखेर मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याचं स्वप्न पूर्ण झाले। याबाबतच्या शासन आदेशाची प्रत केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र शेखावत यांनी उदय सामंत यांच्याकडे सुपूर्द केली आहे। आता शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही मराठी अनिवार्यच अशी भूमिका घेतली आहे। केंद्रीय मंडळांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणं आता अनिवार्य असणार आहे। यातून त्यांना कोणतीही पळवाट काढता येणार नाहीये। त्याबरोबरच मराठी भाषेच्या अध्यापनाला अधिकाधिक व्यापक करण्यासाठी त्या शाळेतील शिक्षकांनाही मराठी भाषेचं ज्ञान असायला हवं अशा सूचना भुसेंनी केल्यात। अनेक इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवल्या जात नसल्याच्या तक्रारी येत होत्या। त्यामुळे खासगी सीबीएसई, आयसीएसई किंवा कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू असणार आहे। तसंच मराठी भाषेचं अध्यापन करण्यास टाळाटाळ करणाऱ्या इंग्रजी शाळांवर आता शालेय शिक्षण विभागाची करडी नजर असणार आहे। ज्या शाळा मराठी भाषा शिकवण्यास टाळाटाळ करत असतील त्याची तक्रार पालकांना आता करता येणार आहे आणि अशा शाळांवर योग्य ती कारवाई केली जाणार असल्याचं सुद्धा दादा भुसे यांनी म्हटले।